खरं आहे. आता यालाच जोडून प्रश्न आहे की हे सगळं ठरलं तर एक महत्त्वाचा आपल्याकडचा प्रश्न असतो तो म्हणजे आर्थिक प्रश्न, की कुठेतरी पैसे आपल्याला देणं किंवा ती गुंतवणूक करणं हे सुद्धा थोडंसं कधीतरी ताणतणावास्पद वाटू शकतं. मग आपल्याला असे काही आर्थिक याच्यामध्ये फायदे आहेत का किंवा याच्या काही पर्याय उपलब्ध आहेत का असं मला विचारायचं आहे यासाठी. आज सोलार लावण्यासाठी तुमच्याकडे खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत. पहिला आणि सगळ्यात सोपा पर्याय कॅपेक्स मॉडेल, की ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण पेमेंट सुरुवातीलाच करता. तुम्ही स्वतःच्या खर्चाने सोलार पॉवर प्लांट तुमच्या घराच्या छतावरती बसवून घेऊ शकता. दुसरा मार्ग आहे की लोन वरती सोलार घेणं, EMI वरती सोलार घेणं. याच्यामध्ये अनेक नॅशनलाइज बँका आणि नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूट तुम्हाला खूप कमी व्याजदराने, अतिशय अत्यल्प व्याजदराने तुम्हाला लोन उपलब्ध करून देतात. त्याच्यामध्ये काय होतं, जे तुमचं डाऊन पेमेंट असतं साधारण सबसिडीच्या अमाऊंट मध्ये ते येऊन जातं आणि नंतर जे त्याचे जो EMI आहे सध्या तुम्हाला येणाऱ्या वीज बिलापेक्षा खूप कमी असतो. तर त्याच्यामुळे इथे अगदी पहिल्या दिवसापासून ग्राहकाच्या बचतीला सुरुवात होते. तिसरा मार्ग आहे ओपेक्स मॉडेल. याच्यामध्ये इन्स्टॉलर त्याच्या स्वतःच्या खर्चाने तुमच्या रूफटॉप वरती सोलार लावून देतो आणि तुम्हाला एका फिक्स रेटने त्याला पुढच्या ठरलेल्या कालावधीसाठी त्याच्याकडून वीज खरेदी करायची असते, जी सोलार पॉवर प्लांट थ्रू जनरेट होत असते. मात्र हा जो विजेचा दर असतो सध्याच्या विजेच्या दरापेक्षा खूप कमी असतो. मला वाटतं इतके पर्याय आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलेत.